आपल्या पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातल्या बांधवांचं पण दर्शन झालं, भेट झाली. 1-2 घंट्यापासून आम्ही सगळ्यांना भेटतोय आणि सगळा मराठा समाज एकत्र आहे. लढाई आम्ही जिंकणार आहेत आणि आता रायगडाचा आशीर्वाद घेऊन आंतरवालीकडे निघालो. शेवटचा प्रश्न की छगन भुजबळांनी प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की फक्त ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच आरक्षण देणार म्हणून. एकंदरीत तुम्ही वाशीमध्ये आतापर्यंतची भूमिका वेगळी होती आणि तुम्ही बाहेर पडल्यानंतरची भूमिका वेगळी, काय सांगा? त्याला जिथं करायचं जिथं आंदोलन करायचं तिथं करा, आम्हाला काय अडचण नाही आंदोलन कुठे केलं तरी. आणि त्यांची भूमिका बदलणार नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित होईल. एकदा कायदा पारित होईपर्यंत थांबा, सगळं व्यवस्थित होईल. धन्यवाद. धन्यवाद. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणालेले आहेत की हे काय आरक्षण किंवा हे जे काही जी आहे तो परमनंट नाही आहे, यावर हरकती मागवलेल्या आहेत आणि हरकतीनंतर या ठिकाणी तुम्ही जे काही असेल ते आपली भूमिका मांडा. पण हे काही सरसकट आरक्षण दिलेलं नाही आहे. फडणवीसांनी पण ते म्हणलं सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका, एकदा कायदा पारित होते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.